नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्स या आपल्या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, 12वी नंतर किंवा ग्रॅज्युएशन नंतर ॲडमिशनची वेळ आली की रिझर्वेशनच्या विद्यार्थ्यांना सगळ्यात मोठं टेन्शन असतं ते म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट म्हणजेच जात वैधता प्रमाणपत्र काढण्याचं. बरोबर ना? कागदपत्र गोळा करून ती जमा करण्यासाठी समितीच्या कार्यालयात खेटे मारून तुम्ही नक्कीच जे आहेत ती वैतागला असाल. पण आज मी तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि खूप मोठा दिलासा देणारी बातमी घेऊन आलेलो आहे. आता तुम्हाला कागदपत्रे जमा करण्यासाठी किंवा सुनावणीसाठी जात पडताळणी कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची अजिबात गरज नाहीये. होय, तुम्ही एकदम बरोबर ऐकलं आहेत. समितीचं सगळंच कामकाज आता ऑनलाईन होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यातली प्रत्येक माहिती तुमच्या ॲडमिशनच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करा. डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप आहे, जॉईन करा. डेली अपडेट्स ऑफिशियल PDF डॉक्युमेंट तुम्हाला तिथं मिळतील आणि डिस्क्रिप्शनमध्ये पहिली लिंक आहे त्याला क्लिक करून तुम्ही ही माहिती मराठी स्वरूपामध्ये इझिली रीड करू शकता. व्हिडिओच्या मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी सध्याची पद्धत काय आहे आणि विद्यार्थ्यांचे हाल कसे होतात ते थोडक्यात समजून घेऊया, म्हणजे तुम्हाला जे आहे समजेल. तुम्हाला तर माहीतच आहे की जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आधी आपल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागतो. त्यासाठी काही जुने पुरावे लागतात, जसं अनुसूचित जाती म्हणजे SC या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1950 पूर्वीचे जातीच्या नोंदीचे कागदपत्र, OBC साठी 1967 पूर्वीचे कागदपत्र आणि VJNT यांच्यासाठी 1961 पूर्वीची नोंदी लागतात. आता खरी अडचण कुठे येते? हे जुने कागदपत्र ज्या जिल्ह्यातील आहेत त्या जिल्ह्यात आपल्याला वैधतेसाठी अर्ज करावा लागतो. आता विचार करा, एखादा विद्यार्थी शिक्षणासाठी मुंबई, पुणे किंवा छत्रपती संभाजीनगरला राहतोय आणि त्याचं मूळ गाव विदर्भात किंवा दुसऱ्याच कुठल्या तरी जिल्ह्यात आहे. त्याला फक्त कागदपत्रांची प्रत्यक्ष प्रत जमा करण्यासाठी किंवा कागदपत्रामध्ये काही त्रुटी निघाल्यास समितीसमोर हजर राहण्यासाठी वारंवार आपल्या मूळ जिल्ह्यात जावं लागतंय. या प्रवासात विद्यार्थ्यांचा प्रचंड वेळ, पैसा आणि एनर्जी जे आहे म्हणजे ऊर्जा वाया जाते आणि अभ्यासाचंही मोठं नुकसान होतं. पण मित्रांनो, आता तुमची ही सगळी धावपळ जी आहे ती फायनली संपणार आहे. जात पडताळणीची जी जबाबदारी असलेली बार्टी आहे याकडून एक अत्यंत आधुनिक आणि नवीन सिस्टीम विकसित केली जात आहे. लोकसत्ताच्या बातमीनुसार नागपूरहून ही महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. या प्रस्तावित नवीन प्रणालीत विद्यार्थ्यांसाठी कोणते 3 मोठे बदल होणार आहेत ते लक्ष देऊन ऐका. पहिला जो बदल आहे तो आहे नो फिजिकल सबमिशन. आता हे काय आहे तर बघा, अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर आता कागदपत्रांची प्रत्यक्ष प्रत म्हणजे हार्ड कॉपी जमा करण्यासाठी तुम्हाला जात पडताळणी समितीच्या कार्यालयात जाण्याची अजिबात गरज राहणार नाहीये. दुसरं काय आहे तर ऑनलाईन सुनावणी म्हणजे ऑनलाईन हिअरिंग. जर तुमच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळल्यास पूर्वीसारखं तुम्हाला कार्यालयात बोलवले जाणार नाही, त्याऐवजी तुमची सुनावणी आता ऑनलाईन पद्धतीनेच घेतली जाईल. आणि तिसरा पॉईंट आहे प्रवासाचा त्रास वाचणार. सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे मूळ जिल्ह्यात जाण्याचा. तुमचा प्रवास आता पूर्णपणे टळणार आहे. तुम्ही महाराष्ट्रात कुठेही शिक्षणासाठी असाल तरी तुमचे हे काम आता घर बसल्या ऑनलाईन होईल. दुसऱ्या जिल्ह्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा खूप मोठा दिलासा आहे. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की सर, ही सिस्टीम चालू कधी होणार? तर बार्टीच्या महासंचालक दीपा मुंडे मॅडम यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार सध्या या प्रणालीची चाचणी जी आहे म्हणजे टेस्टिंग जी आहे ती सुरू आहे. ती पूर्ण झाल्यावर ही प्रणाली त्वरित कार्यान्वित होईल, म्हणजे येत्या काही दिवसातच ही ऑनलाईन सिस्टीम तुमच्या सेवेत हजर असेल. माझा तुम्हाला एक महत्त्वाचा सल्ला राहील, तुम्ही आतापासूनच तुमचे सर्व जुने, पुराणे आणि आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून ठेवा, एका फोल्डरमध्ये ठेवा, जेणेकरून सिस्टीम लाईव्ह होताच तुम्हाला तुमच्या ऑनलाईन अर्ज जो आहे तो लगेच आणि विन अडथळा करता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती जात पडताळणी संदर्भातली आजची मोठी अपडेट. मला खात्री आहे की या निर्णयामुळे तुमच्यासारख्या लाखो विद्यार्थ्यांचा ताण नक्की कमी होईल. तुमच्या मनात या नवीन प्रक्रियेबद्दल किंवा कागदपत्रांबद्दल काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी नक्की उत्तर देईल. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि क्लासमेट्सला नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना ही माहिती मिळेल. अशाच महत्त्वपूर्ण शैक्षणिक आणि करिअरच्या अपडेटसाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.